नमस्ते, मी पूजा. मी आजपासून नवीन चॅनल चालू करत आहे. त्या चॅनलचे नाव आहे मॉम मेड मालवणी. या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी सर्व मालवणी पदार्थ बनवून दाखवणार आहे, तेव्हा मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. चला मग आपण गोड पदार्थापासून सुरुवात करूया. मी आज बनवणार आहे शिरा. आता याला लागणारे साहित्य: मनुका, पिस्ता, बदाम आणि काजू. आजचा आपला गोड पदार्थ आहे शिरा. त्यासाठी लागणारे साहित्य: पहिलं रवा, साखर, रवा 1 वाटी, साखर 1 वाटी, केळं, हे पिकं केळं घ्यायचं असं बारीक करून 1, मनुका, ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता सगळं, वेलची, दूध आपलं अर्धा लिटर दूध घ्यायचं आणि हे अमूलचं हे तूप घ्यायचं. तुपातच हे सर्व बनवायचं शिरा. मी आता चालू करते. आता आपण टाकतोय तूप 1 वाटी. 1 वाटी तुपामध्ये हा रवा आपण चांगला परतून घ्यायचा. आपल्याला असं सुकं वाटलं तर थोडंसं असं तूप टाकावं वरून. असं आपल्याला वाटलं बाबा थोडं कमी होत आहे, जेवढं तुम्ही चांगलं तूप वापराल तेवढा आपला शिरा चविष्ट होणार, छान लागणार. आता मी त्यामध्ये हे गरम दूध आहे, थंड नाही टाकायचं, गरम दूध टाकायचं. हे बघा, कारण गरम दूध टाकला तर मऊ होतो, नाहीतर असा चिकचिक असा होणार. आणि मी 1 ग्लास गरम पाणी टाकत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी टाकू शकता, नाहीतर दुधातही करू शकता. हे बघा, असा सगळा हे करून घ्यायचा आणि त्यात टाकायचं मनुका, हे काजू, बदाम, पिस्ता सगळं बारीक करून
असं टाकायचं. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता. ही वेलची पावडर, हे सर्व टाकून मिक्स करायचं असं. साखर टाकायची नाही. साखर टाकल्याने त्याचा पाक होतो आणि तो एकदम कडक होतो. म्हणून जरा सुकत आलं असं काही नंतर साखर टाकावी. ढवळून बंद करून ठेवावा आणि 1 मिनिट झाला. आता हे बघा उघडून, हा बघा शिरा आपला तयार आहे. बघा कसा मऊ शिरा झाला. आता मी हा बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.